संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा आता पृथ्वी तलावर येणार आहेत। एकूणच या त्यांच्या संपूर्ण मोहिमेबद्दल जाणून घेणार आहोत। त्यांनी काय काय चॅलेंजेस फेस केलेत तिकडे अंतराळात त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत अभ्यासक लीना बोकील मॅडम आहेत। काय सांगाल मॅडम, आत्ता जी त्यांची मोहीम आहे ती मोहीम कशा पद्धतीने चॅलेंजिंग होती? जसं आपण ऐकलं की 9 दिवसांसाठी त्या गेल्या होत्या, मात्र 9 महिने त्यांना तिकडे राहावं लागलं। एकूणच हा संपूर्ण त्यांचा प्रवास किंवा ही मोहीम कशी होती? नासाचे 2 ॲस्ट्रोनॉट्स सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे बोईंग स्टारलायनरच्या मेडन म्हणजे पहिलीच वेळ होती टेस्ट फ्लाईटसाठी गेले होते आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला 6 जूनला जोडले गेले। आत आगमन झाल्यानंतर स्पेस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यांचं तिथलं कार्य सुरू झालं। परंतु या बोईंग स्टारलायनरच्या थ्रस्टर्समध्ये इंजिन्समध्ये थोडा बिघाड होता आणि नासा म्हणाले की आता आम्ही इथे रिस्क नाही घेणार आणि ते रिकामं कॅप्सूल परत आलं। आता 8 ते 10 दिवसांसाठी गेले होते ते आता 8 ते 10 महिने तिथे राहिले। त्यामुळे दीर्घकाळ राहिल्यानंतर त्यांना काही चॅलेंजेस असतात। फिजिकल आणि मेंटल फिटनेसवर खूप काम केलं जातं, तरी पण तिथे त्रास होऊ शकतो। त्यातल्या त्यात कॅल्शियम कमी होतं किंवा तिथे हातपाय वापरले जात नाहीत। सो झिरो ग्रॅव्हिटी म्हणजे आर्टिफिशियली सिम्युलेटेड ग्रॅव्हिटी आणि कंडिशन्समध्ये राहतात हे ॲस्ट्रोनॉट्स। सो त्यांना हातपाय हलवायची सवय आता गेली आहे आणि ग्रिप गेली आहे। तर आल्यानंतर त्यातल्या त्यात परत आल्यानंतर काही चॅलेंजेस येणार आहेत। दे विल हॅव टू फेस दॅट। आणि असं म्हटलं जातं डोळ्याच्या पण आय किंवा रेटिनाच्या ब्लड प्रेशरमध्ये पण फरक पडतो। स्पेसमध्ये खूप वेळ राहिल्यानंतर एक वेगळाच त्रास होऊ शकतो। त्यांना पाणीसुद्धा असे बबल्सच्या प्रकारे घ्यायला लागतं। खातानासुद्धा छोटे छोटे कॅप्सूल्स टाईप किंवा ग्रॅन्युल्स। तर त्यामुळे आपण जसं इथे फ्रीली चालतो फिरतो तसं ओपनमध्ये नाही, ते बंदिस्त ह्याच्यात राहिले होते। तरी देखील इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे एक हायटेक लॅबॉरेटरी आहे ही आणि खूप मोठी आहे, एका फुटबॉल स्टेडियमच्या डायमेन्शनची। तुम्ही जसं म्हणालात की कॅप्सूल्स वगैरे, तर त्या सुरुवातीला 9 दिवसांसाठी गेलेल्या, मात्र ते 9 महिन्यांचा त्यांचा कालावधी वाढला। मग त्या वेळेसाठी त्यांना खाद्यपदार्थ असतील किंवा दैनंदिन त्यांच्या ज्या गरजा असतील तर मग त्या कशा त्यांना पुरवल्या गेल्या पुन्हा? तर मधल्या काळात अमेरिकेचं एक अनक्रूड मॉड्यूल पण गेलं होतं आणि ते स्पेसक्राफ्ट स्पेस स्टेशनला जोडून त्याच्यातलं सगळं सामान इथे हलवलं। म्हणजे त्यांचे फूड आयटम्स आणि कपडे आणि ज्या गोष्टी लागतात ते टिश्यू पेपरपासून त्या सगळ्या ज्या गोष्टी लागतात माणसाला त्या सगळ्या तिथे पाठवल्या जातात। आणि सोयूज म्हणजे रशियामधून सुद्धा एक पाठवलं गेलं होतं। आणि कॅप्सूल आणि ग्रॅन्युल असे नाही, इवन पिझ्झा खातात तिथे, वाईन आणि रशियन्ससाठी वोडका असतो। मग ते क्रिसमस तिथे सेलिब्रेट करतात। कुंभच्या वेळेला म्हणजे भारतावरून जाताना सुद्धा त्यांनी पिक्चर्स काढले होते आणि दिवाळी पण सेलिब्रेट करतात, साजरी करतात। आणि सुनीता विल्यम्स या इंडियन ओरिजिनच्या असल्यामुळे शी इज लाईक हाफ त्यांचं हिंदू हे बॅकग्राऊंड दिसतं, कारण त्या भारताला म्हणजे आपल्याला दिवाळीच्या वेळेला विश करतात आणि आपल्या इंडिपेंडन्स डेच्या दिवशी पण त्यांचे बेस्ट विशेस येतात आपल्यासाठी। तर जसे त्यांचे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, व्हॅलेंटाईन्स डे तिथे सेलिब्रेशन हे सगळ्या प्रकारचे चालतात। पण तिथे बेड म्हणजे कसा असतो असं नाही झोपत, आपल्या केबिनमध्ये जाऊन उभंच राहून त्या बेडला जोडला जातो आणि स्ट्रॅप लावायचे आणि झोपायचे। आणि 8 ते 10 तास रोज काम तर असतंच। मग विज्ञानचे प्रयोग केले आणि माणसाच्या शरीरावर काय फरक पडतो दीर्घकाळ स्पेसमध्ये राहिल्यानंतर, मेटाबॉलिझम या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला। आणि हे जे ॲस्ट्रोनॉट्स असतात ना ज्यांचं सिलेक्शन होतं ते फिजिकली फिट असतात। त्यांना ब्लड प्रेशर आणि इतर आजार असतील तर आधीच त्यांना रिजेक्ट केलं जातं। सो दीज टू एस्पेशली हे 60 वर्षाचे आहेत दोघं जवळजवळ। शी इज ऑलमोस्ट 60 सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 62 वर्षाचे आहेत। सो त्यांचा खूप अनुभव आहे। विथ एज त्यांना वेगळे आजार होऊ शकतात पण दे आर व्हेरी फिट, तिथे काही त्यांना त्रास झाला नाही। आता फायनली त्या पुन्हा एकदा पृथ्वीवर येणार आहेत, त्याची नेमकी प्रोसेस कशी असणार आहे? आता 4 ॲस्ट्रोनॉट्स
क्रू 9चे 4 ॲस्ट्रॉनॉट्स पृथ्वीवर येणार आहेत. त्यापैकी नासाचे ॲस्ट्रॉनॉट निक हेग, रशियाचे कॉस्मोनॉट अलेक्झांडर गॉर्बुनॉव आणि सुनीता विल्यम्स विथ बुच विल्मोर हे 4 जण ऑलरेडी त्या क्रू मॉड्यूलमध्ये जाऊन त्यांच्या सीटवर बसलेले आहेत, सीट बेल्ट घातलेले आहेत. अनडॉकिंग झाल्यानंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि 17 तास लागतील पृथ्वीवर यायला. पण ते पाण्यात स्प्लॅशडाऊन होतील, म्हणजे अटलांटिक महासागरमध्ये फ्लॉरिडा कोस्टला हळूहळू उतरतील. म्हणजे जसे ते खाली येतील तसा त्यांचा वेग कमी कमी केला जाईल. बर्निंग, डिऑर्बिट हे काही मॅन्युव्हर्स करून ते खाली उतरताना वेग कमी करून मग खाली बलून्स आणि पॅराशूट असं असतं आणि त्यानंतर ते खाली स्मूथ लँडिंग करतील पाण्यामध्ये स्प्लॅशडाऊन आणि मग त्यांना US नेव्हीचे बोट्स रेस्क्यू ऑपरेशन करून जमिनीवर आणतील. नेमके कशा पद्धतीचे चॅलेंजेस असू शकतात ते खाली येताना? त्यांना तसं म्हटलं तर आता हे फुल प्रूफ स्पेसक्राफ्ट आहे, कारण ड्रॅगन कॅप्सूल जे आहे म्हणजे SpaceX कंपनीचं खूप अनुभव आहे आणि त्याचे सगळे सक्सेसफुल मिशन्स बॅक टू बॅक झालेले आहेत. सो दिस टाईम देअर वोंट बी रिस्क इन्वॉल्व. आणि तरी देखील जेव्हा आपलं पृथ्वीचं वातावरण आहे इथे रिएंट्री करतात तिथे ऑक्सिजन असतं आणि कोलंबिया मिशनचा स्फोट झाला होता त्या क्षणाला, तर तिथून सुरुवात झालेली. पण इथे तसे काही तांत्रिक बिघाड नाही आहेत आणि आता तरी सगळं सेफ दिसतं. एव्हरीथिंग लुक्स फुल प्रूफ. आणि ते खाली येताना हादरे बसतात, हाय व्हायब्रेशन, पण यांना सवय असते आणि खूप ॲडव्हेंचरची सवय असते. सो दे आर ब्रेव्ह हार्ट्स. आणि म्हणूनच हे परत आल्यानंतर त्यातल्या त्यात सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे ग्लोबल हिरोज होतील आणि झालेलेच आहेत. अर्थातच सगळे जगातले लोक आता आतुरतेने वाट बघतोय आपण की कधी हे लँड होतील. आणि भारतातले म्हणजे IST प्रमाणे 19 मार्च 3:30 ते 4 सकाळी 4 वाजेपर्यंत ते स्प्लॅशडाऊन होऊन पृथ्वीवर पोचतील अशी आशा आहे. नक्कीच, धन्यवाद. तर ह्या होता लीना बोकील. आणि 19 तारखेला म्हणजे भारतीय दिवसानुसार 19 तारखेला 4 वाजेपर्यंत सुनीता विल्यम्स ज्या आहेत त्या पृथ्वी तलावर पोहोचणार आहेत. सर्वांचंच लक्ष आहे. पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर.